माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मित्र हो, या ओळी आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या. तात्पर्य काय तर शिक्षणाशिवाय शहाणपण हरवलं, शहाणपणाशिवाय नैतिकता गमावली, नैतिकतेशिवाय विकास हरवला, विकासाशिवाय संपत्ती हरवली, संपत्तीविना शूद्रांचा नाश झाला आणि हे सारं काही घडलं ते शिक्षणाच्या अभावामुळे. इतक्या साध्या सोप्या शब्दात बहुजनांचे कैवारी महात्मा फुले यांनी अज्ञानामुळे होणारे जे परिणाम आहेत ते आपल्या काव्यातून मांडलेले आहेत. मित्र हो, थोर समाजसुधारक, क्रांतिकारक, विचारवंत आणि लेखक महात्मा ज्योतिराव फुले यांचं व्यक्तिमत्व, विचार आणि कार्य या विषयाबद्दल आज आपण आजच्या आपल्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमामधून चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता आज आपल्याकडे आलेले आहेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक, विश्लेषक डॉक्टर राजेश मिरगे. श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात ते कार्यरत आहेत. त्यांचा परिचय मागच्या भागामध्ये मी दिलाच होता आपल्याला. तर राजेशजी, आपलं खूप खूप स्वागत. आणि आज आपण जो विषय घेतलाय तो समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले हा आहे. मी अगदी सुरुवातीला मला महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की आपण समाजक्रांतिकारक, शेतकऱ्यांचे नेते अशा एका भूमिकेतून त्यांच्याकडे बघतो. त्यांच्या अनेक भूमिका आहेत, अनेक कंगोरे आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे. त्या कंगोऱ्याकडे बघावं लागतं आपल्याला. तर अगदी सुरुवातीला समाजक्रांतिकारक, शेतकऱ्यांचे नेते ही जी त्यांची बाजू आहे ती बाजू तुम्ही कशी मांडाल? एक दोन वाक्य मला सांगता येतील. पहिल्यांदा असे की आपला भारत जो आहे प्रागतिक विचाराचा राहिलेला आहे. चार्वाक, बुद्ध आणि कबीर तर तुकारामापर्यंतची ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेतलं अतिशय महत्वाचं नाव म्हणजे समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुलेंना आपल्याला सांगता येईल की सामान्य जनतेच्या दुःखाला आणि त्यांच्या दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते या तत्वाने भारून गेलेलं त्याचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ज्योतिराव फुलेंचे स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून त्यांचे हक्क, त्यांचे स्वातंत्र्य आणि शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे दुःख पहिल्यांदा या देशामध्ये मांडणारे आणि जाती संस्थेवरती कडाडून हल्ला करणारे आणि मानवी समतेची घोषणा करणारे असे समाज क्रांतिकारक म्हणून ज्योतिरावांची महत्वाची भूमिका आहे. म्हणून गांधी त्यांना खरा महात्मा म्हणायचे आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु मानायचे. छत्रपती शाहू त्यांना महाराष्ट्राचा मार्टिन लुथर म्हणायचे आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड त्यांना आपली प्रेरणा म्हणायचे आणि सावरकरांनी त्यांना समाज क्रांतिकारक हे बिरुद दिले आहे. आणि म्हणून ज्योतिराव फुले हे मूलग्राही समाज क्रांतिकारक होते. त्यांना 19व्या शतकामध्ये आपण जर विचार केला तर महान पुरुषांच्या द्रष्ट्यांमध्ये त्यांना अग्रपूजेचा मान द्यावा लागेल. त्यांनी नीती हा जीवनाचा आधार मानला सर. आणि कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केला नाही आणि चातुर्वर्ण व्यवस्था, जातीभेद व्यवस्था ही निर्मिती मानवाचीच आहे ही भूमिका त्यांनी घेतली. त्यावर आसूड मारले आणि ईश्वराच्या निर्मिक संकल्पना आपल्यासमोर सांगून त्यांनी आपल्या ज्ञाननिर्मिती आणि धर्मचिकित्साला हात लावला. म्हणजे आधुनिक भारताची जी उभारणी जर करायची असेल तर आपल्याला ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आणि धर्मचिकित्सेच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं पाहिजे. अशा प्रकारचं एक अभिनव विचार भूमिका यांनी ज्योतिराव फुले यांनी घेतली. आणि शेतकऱ्यांच्या आसूड मार्फत त्यांनी शेतकऱ्यांचं वेशीवर दुःख मांडण्याचं पहिल्यांदा काम केलं. म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्यांचा पहिला राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि शेतकऱ्यांचं दुःख मांडणारा पहिला क्रांतिकारक महापुरुष जर कोण असेल तर महात्मा ज्योतिराव फुले. सर, तुम्ही खूप सुंदर ज्ञाननिर्मिती करणं छान शब्द वापरला. मला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचं जसं म्हणणं आहे की तुमचा एखादा विचार जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो तसाच्या तसा अंमलबजावणी त्याच्यावर करण्यापेक्षा तुमच्या ज्ञानाची कसोटी त्याला लावा. अगदी बरोबर. आणि मग त्याचा विचार, तुमचं चिंतन त्याला लावा. एक्झॅक्ट. ते म्हणतात ना सर की ज्ञान संकलन तुम्ही जरूर करा
पण ज्ञानसंकलनासोबत ज्ञाननिर्मिती. म्हणजे अंधानुकरण करू नका त्याचं. नाही, तुम्ही तुमची बुद्धी तिथे लावा, तुमचे निकष लावा आणि कारण मग तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. क्या बात. तुम्ही जे म्हणालात ती कसोटी आपण याला खरं, लावली खरं, पाहिजे. तेव्हा ज्ञान निर्मिती होईल. खरंय. सर, महात्मा फुले यांची सामाजिक क्रांतीचं तत्वज्ञान जे आहे ते नेमकं कोणतं आहे, हे तर मी तुम्हाला एक दुहेरी प्रश्न हा आहे आता, की ते सामाजिक क्रांतीचं तत्वज्ञान आम्हाला तुमच्याकडून माहिती करून द्यायचं आणि सोबतच एक लेखक, कवी, प्रतिभावंत नाटककार म्हणून त्यांची जी ओळख आहे समाजात, तर ती पण थोडी आम्हाला तुम्ही आणखी. म्हणजे ज्योतिराव फुले कार्यकर्ते आहेत, एक नेते आहेत, क्रांतिकारक आहेत, लेखन कार्य करणारे आहेत, अशा विविध त्यांच्या भूमिका आहेत. आणि त्यांचं ते तत्वज्ञान जे आहे त्यांचं ज्योतिरावांचं, ते माणसाची प्रतिष्ठा वाढवणार आहे, धार्मिक सहिष्णुता, मानवी हक्क आणि समानता याचा संदेश देणार आहे. विवेकानंद एका ठिकाणी म्हणाले होते की एका ठराविक उच्च वर्णीयांनी ग्रंथ लिहिले तेव्हा त्यांनी सामान्य जनांचे हक्क नाकारले आणि गरीब शूद्रांना ठकवण्यासाठी वेदांचा दिशाभूल करणारा अर्थ लावला. या अर्थाचं सगळे विश्लेषण महात्मा फुलेंनी आपल्या याच्यामध्ये लिहिलं. त्यांनी जाती व्यवस्था, पुरोहितशाही आणि अवतारवाद यावर हल्ला चढवला आणि मनुष्याला बौद्धिक आणि आर्थिक साधनाशिवाय जीवन जगता येत नाही. त्यासाठी त्याच्यात त्यांनी प्रगती केली पाहिजे आणि परंपरावादी आणि प्रतिगाम्यावरती 200 वर्ष आधी महात्मा फुल्यांनी जाहीरपणे फटके ओढले. मग त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शेतकऱ्यांचं ज्ञान दूर झालं पाहिजे, प्रजासत्ताक पद्धती त्यांनी त्याच्यामध्ये मांडली. गुलामगिरीमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या निग्रोंना मुक्त करणाऱ्या वीरांना अर्पण करण्याचं काम त्यांची अर्पण पत्रिका आहे. आणि हरिनरके एका मुलाखतीत म्हणाले होते की जेव्हा आपल्या देशामध्ये नेल्सन मंडेला आले आणि बराक ओबामा आले होते, तेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंचं मुंबई मुक्कामी भेट झाली जेव्हा बराक ओबामाची, तेव्हा त्यांना ग्रंथ दाखवला आणि सांगितलं की हे अमेरिकेतल्या निग्रोंना अर्पण केलेलं आहे ज्योतिराव फुलेंनी. या दोन्हीही महान नेत्यांना, मंडेलांना आणि ओबामांना आश्चर्य वाटलं की आपल्या देशाच्या पुढे किती वैचारिक प्रगती या देशाची झालेली आहे. त्यांनी शोषणाचे सूत्र मानले सर, त्यांनी मांडले त्या म्हणजे गुलामगिरीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या आसूळमध्ये 3 शोषणाचे सूत्र मानले. एक लिंगविषयक शोषण झालेलं आहे, एक श्रेणीबद्ध जाती व्यवस्था आणि तिसरं म्हणजे गरिबी श्रीमंती, जेंडर, कास्ट आणि क्लास या बेसवर त्यांनी हल्ला चढवला. आणि या सर्व साहित्यामध्ये त्यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक सुद्धा लिहिलं, कविता लिहिल्या, हजारोहून अधिक कविता लिहिल्या. त्याच्यामध्ये पंचसूत्री मांडली त्यांनी विकासाची. एक स्त्री पुरुष समानता, दुसरं जातीभेद निर्मूलन, तिसरं आपल्या साधनांचं फेरवाटप करणं, शिक्षण आणि संवाद आणि चिकित्सा, या सगळ्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून या त्यांच्या सर्व साहित्यामध्ये त्यांनी मांडणी केली. आणि मला खरं तर सर कवी म्हणून आता महात्मा ज्योतिराव फुलेंचं काव्य ज्यांनी सुरुवातच आपण केली की विद्येविना मती गेली, सगळ्या गोष्टींचं महात्म्य कवितेतून कसं सांगता येतं आणि किती सोप्या पद्धतीने पोहोचता येतं, ही पण एक भूमिका महात्मा ज्योतिराव फुलेंची फार. हो, म्हणजे कुठे क्लिष्ट भाषा नाही. त्यांच्या तत्वज्ञानाला किंवा त्यांच्या विचाराला सरळ आणि स्पष्ट आणि प्रत्येक प्रश्नांची उकल करणारं त्यांचं लेखन होतं. खरंय. कोणाची बाजू घेणारं नाही. जो प्रॉपर शब्द जो आहे, आजकाल प्रॉपर काहीच चाललं नाही, संतुलित ज्याला म्हणतो, संतुलित, तो संतुलितपणे त्यांनी जे काही मांडलेलं आहे आणि त्यातून क्रांतिकारक तत्वज्ञान, खरं हा त्यांचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या साहित्याचा. राय सर, आता एक वेळ झाली आहे छानपैकी आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकण्याची, तर कुठलं गाणं तुमच्या आवडीचं तुम्ही ऐकवा? मला या निमित्तानं या जन्मावर या जगण्यावर, मंगेश पाडगावकरांची. हो, मला आवडेल. खरंच आयुष्य प्रेम करण्यासारखंच आहे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे. आपण गझलच्या प्रांतात काम करता, गझल कविता नाही, खूपच सुंदर आहे सर. आपण हे तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूया, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. मित्र हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम नमस्कार अमरावती आणि आपले पाहुणे आहेत संत साहित्याचे अभ्यासक, विश्लेषक डॉक्टर राजेश मिरगे. राजेश सर, मी तुम्हाला एक आणखी वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे थोडंसं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अनुषंगाने, की छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा फुले यांनी लावल्याचा एक संदर्भ येतो. बरं, आणि त्याचबरोबर शिवरायांचा जो पहिला पोवाडा लिहिला गेला तोही महात्मा फुले यांनी लिहिला असा एक संदर्भ आहे. तर आम्हाला हे संदर्भ थोडे उलगडून सांगा ना. या दोन्ही संदर्भाविषयी खूप सारी चर्चा झालेली आहे, खूप साऱ्या अभ्यासकांनी याच्यावर खूप सारी मांडणी केलेली आहे. हो, खरं.
ती म्हणजे असे की बा पहिला पोवाडा म्हणजे पहिले जे समाधीचा शोध लावण्याचं काम जे केलं, बीबीसीचा रिपोर्ट आहे, नंतर सत्यशोधक चळवळीचे दस्तऐवज आहेत, नंतर पोलीस खात्याचे अहवाल आहेत. या सगळ्या सूत्रानुसार जेव्हा 1980 नंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे आलेत, त्यांनी त्यांची समाधी बांधली आणि त्यानंतर मग मोगलांचं साम्राज्य तिथे राहिलं. 1818 मध्ये जेव्हा इंग्रजांनी त्याच्यावरती आक्रमण केलं आणि तो किल्ला जिंकला, 1818 ते 1869 या कालखंडापर्यंत त्या किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. कारण स्वातंत्र्याची अस्मिता केंद्र ती होती. इंग्रजांनी पहिल्यांदा हा कायदा केला. त्यामुळे मला दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं लागेल की 1 ते 2 पिढ्यांना शिवाजी राजा माहिती नव्हता, त्यांचा कालखंडही माहित नव्हता. आणि हे हेतू परस्पर केलं गेलं. कारण हे इंग्रजांनी केलं आणि काही आपलीच माणसं त्यात जोडलेली होती. त्यावेळी ज्योतिराव फुल्यांनी काही आपल्या महाडच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी जाऊन समाधीचा शोध लावला, त्याचं सुशोभीकरण केलं आणि तिकून परत आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी हिराबाग स्वारगेट पुण्याला पहिली शिवजयंती साजरी केल्याचं नोंद करण्यात आलेली आहे. त्यांचे जे सहकारी चाफळकर स्वामी आणि गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. मुंबई परळला लोखंडे त्यांचे सहकारी होते, यांनी पुढाकार घेतला आणि मग त्यानंतर ही जी समाधी म्हणजे शिवजयंती आहे ही पूर्ण देशभर नेण्याचं काम, त्याला उत्सवी स्वरूप मात्र आगरकर आणि लोकमान्य दिलं, हे आपल्याला विसरता कामा नये. आणि पोवाडा जो आहे त्यांचा कुळवाडी भूषण, पवाडा गातो घोसाल्यांचा, छत्रपती शिवाजी लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा, काल तो असे यवनांचा, हे दीर्घकाव्य आहे भट सर. महात्मा ज्योतिराव फुलेंचे अनेक पैलू आहे, आपण त्यावर चर्चाही करतच आहोत. पण ही चर्चा सुरू असताना एक नाविन्यपूर्ण पैलू म्हणजे ते एक उद्योगपती आणि पुण्याचा आयुक्त म्हणून पण त्यांचं कार्य. तर याबद्दल सर काय सांगाल आम्हाला? काही अभ्यासक असं म्हणतात सर की सगळं काही तुमच्याकडे पैसा, धनसंपत्ती, सत्ता असताना तुम्हाला समाज दुरुस्त करणं, परिवर्तन करणं, चळवळी करणं हे सुस्तीच कसाला. एक उद्योगपती म्हणून त्यांची ओळख ही महत्वाची असताना म्हणजे मला ज्याकडे काही नोंदी आहेत की 1680 मध्ये टाटा कंपनीची वार्षिक उलाढाल 20,000 रुपयाची होती. बरोबर. ज्या काळामध्ये 10 रुपये तोडा सोनं होतं. आणि फुले यांची कंपनी होती पुना कमर्शियल कंपनी सर. याची उलाढाल होती 21,000 रुपये. त्यांच्या कंपनीनं धारणं बांधलीत, बांधकामं केलीत, रस्ते बांधले, आरोग्य सेवा केली आणि सोन्या चांदीचा व्यवसाय सुद्धा उभारला. म्हणजे सुप्रसिद्ध बांधकाम कोणती? मुंबईचं मनपाचं मुख्य सभागृह, बडोद्याचा राजवाडा, कात्रजचा बोगदा, खडकवासल्याचं धरण आणि लक्ष्मी विष्णूचं मिल सोलापूरची, ही त्यांनी त्यांच्या काळामध्ये बांधली. म्हणजे माणूस स्थिर स्थावर झाल्यानंतर तो संघर्ष वगैरे काही करत नसतो, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी इतकं सगळं असतानाही संघर्षाची त्यांची एक बाजू आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्यासाठी ते लढलेत. बरोबर. पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात बुद्ध साहित्य त्यांनी प्रकाशित केलं. शिवचरित्र कृष्णाजी केळुसकरांकडून त्यांनी लिहून घेतलं आणि भाजीपाला दूध संघ स्थापन केला. हे त्यांची उद्योगपती ओळख असणं आणि या सगळ्या सामाजिक चळवळींना आश्रय देऊन त्यात पुढाकार घेणं, हे त्यांच्या भूमिकेचं मला एक आश्चर्य वाटतं. आणि जेव्हा 1876 ते 1883 दरम्यान ते 7 वर्ष कमिशनर होते पुण्याची मुळातच उभारणी महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली. तिथल्या पेठांची उभारणी, तिथले दवाखाने, रस्ते, आरोग्य, रोजगार निर्मिती, शिक्षण, वसतिगृह, ही सर्व भूमिका या 7 वर्षामध्ये पुण्याची उभारणी केलेली आहे. हा एक आगळा वेगळा पैलू की कमिशनर असताना पुण्याची उभारणी आणि एवढा सारा व्यवसाय असताना, उद्योगपती असताना सामाजिक चळवळीमध्ये सर्व अर्थानं महात्मा फुलेंचं सक्रिय असणं आणि उद्याचा समाज, नवा समाज निर्माण करण्याची त्यांची भूमिका घेणं मला वाटतं प्रेरणादायी. आता मला तुम्हाला थोडंसं गुलामगिरी किंवा शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाकडे आणायचं आहे. तर यामध्ये महात्मा फुले यांनी मांडलेले जे विचार आहेत, सत्यशोधक समाजाची केलेली स्थापना आहे, तर मला ही पुस्तकं आणि ह्या सत्यशोधक समाजाची स्थापना या विषयावर पण थोडंसं तुम्ही प्रकाश. सर, असं आहे की जो समाजातले जे सडके विचार आणि फसवी मूल्य झिडकारून निरोगी आणि सक्षम प्रागतिक समाज उभारण्याचं काम करत असतो, तो खरा महापुरुष असतो. ज्योतिरावांचं नाव ज्योती आहे आणि ज्योती म्हणजे ज्योत, आणि या ज्योतीनं सामाजिक समता, मानवता, विवेकवाद यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांची गुलामगिरी नावाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये लोकांचं अज्ञान, निरक्षरता, दूषित पूर्वग्रह, जातीविषयक भावना हे सर्व त्यांनी मांडलेलं आहे.
उच्चवर्णीयांच्या मानसिक गुलामगिरीतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. सर, गुलामगिरी म्हणजे काय? हे शीर्षक प्रक्षोभक आहे. गुलाम म्हणजे एकामेक म्हणजे माणसांचा व्यवहार विक्रीचा. म्हणून त्यांनी गुलामगिरी की गाव कुसाबाहेर हजारो वर्षापासून एक पिढी कोणतेही हक्क त्यांना आपण देत नाही, आणि हे तुमच्या पूर्वीजन्मीच्या पापामुळे तुमच्या आयुष्यात आलं आहे, त्याला आम्ही काय न्याय देऊ शकलो? ही गुलामगिरी त्यांना टाळायची होती. शेतकऱ्यांच्या आसूळमध्ये तर त्यांनी म्हणजे 80-85% कृषीप्रधान देश, धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ झाला, त्याला ज्ञान देता नाही आलं. त्यावेळी त्यांनी शेतमालाचा भाव, त्याची प्रक्रिया उद्योग, त्याला सोबतीला त्याला अनेक प्रकारचे पशुपासून सगळे व्यवसाय, कुक्कुटपालनापर्यंत हे त्यांनी जोडलं. शेतीपूरक व्यवसाय. आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये त्या आसूडमध्ये त्यांनी जाहीरनामा मांडला शेतकऱ्यांचा. ज्या जाहीरनाम्यामध्ये शेळ्या मेंढ्या त्यांनी जगवाव्यात, प्राथमिक शिक्षण त्याला सक्तीचं करावं, शेतीचं प्रदर्शन भरावं, शेतीचं ज्ञान देणारी पुस्तकं प्रकाशित करावी, सरपण, खत, जनावरांचं संगोपन, या सगळ्यांची मांडणी शेतकऱ्यांच्या आसूळमध्ये मांडलेली आहे. मला वाटतं ज्योतिरावांनी हे सगळं करताना सर शेवटच्या 2 ओळी सांगताना सत्यशोधक चळवळी जी त्यांनी स्थापन केली 24 सप्टेंबर 1873 मध्ये, जो मी मग उल्लेख केला की सत्य असत्य जाणायचं जर असेल तर सत्यशोधक, आणि ते म्हणतात की अधिकाराची जाणीव करून देणं, त्याची आर्थिक मानसिक गुलामगिरीतून त्याला मुक्त करणं. म्हणून सत्यशोधक जर व्हायचं असेल तर ते एक प्रार्थना घ्यायची, एक प्रतिज्ञा करावी लागेल की सर्व मानव प्राणी एका देवाची लेकरं आहेत, ती सबब भावंडे आहेत. परमेश्वराची पूजा आणि भक्ती हे धार्मिक विधीच्या वेळी मध्यस्थाची गरज नाही. मी मध्यस्थ आणणार नाही, मी ती दलाली नाकारतो. महाराष्ट्रभर सत्यशोधक चळवळी पद्धतीनं लग्न, विवाह, मृत्यूचे सगळे संस्कार त्या काळी करण्यात आले, आणि या सत्यशोधकीय चळवळीचं स्वरूप महाराष्ट्राला पुरोगामी आधुनिकतेकडे घेऊन जे काही अंशी आज जाते आहे, जी एक वेगळी ओळख महाराष्ट्राला देशामध्ये आहे, त्याचं कारण म्हणजे ज्योतिरावांची ही सत्यशोधक. क्या बात आहे सर. आपण त्यांच्या कार्याबद्दल बोलतो आहोतच. परत एकदा वेळ झाली एक छान गाणं ऐकण्याची. कुठलं गीत ऐकवाल? मन उधान वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे. थोडासा वेगळा विषय जरा, थोडा आई मातृभावना यात व्यक्त झालेली आहे. मला वाटतं चळवळीतली मातृभावना, आणि आपण लेखनाबद्दल बोलतोय, पुस्तकाबद्दल बोलतोय, त्यामुळे आता थोडं कवितेबद्दल बोलूया. चला, तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूयात, मन उधाण वाऱ्याचे. राजेशजी, आपण आता अगदी शेवटचे 4-5 मिनिट उरलेले आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे एक आदर्श दाम्पत्य, आणि मैत्रीभाव पण होता ना त्यांच्यामध्ये. मैत्रीभाव खूप सुंदर शब्द. साधारणपणे नवरा बायकोच्या नात्यामध्ये मैत्रीभाव हा विरळा फार त्याचा आपण घेता येऊ शकतो. आणि एक वैचारिक समानता होती दोघांमध्ये. म्हणजे महात्मा फुल्यांच्या कार्याला हाताला हात लावून मम म्हणण्याचं कार्य सावित्रीबाईंनी केलं. तर हे पदर कसे उलगडाल तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे? अगदी हा भावनिक प्रश्न तुम्ही विचारला, आणि जिथे ज्योतिराव येतात तिथे सावित्री येते, आणि सावित्री येते तिथे ज्योतिराव येते. म्हणजे तुमच्या माझ्याही आजच्या आताच्या काळात म्हणायचं तर मेड फॉर इच अदर. अगदी एकदम पूरक एका परस्परांना. आज अशी जोडपी पाहायला मिळत नाही, असं वैवाहिक दुर्दैवाने. तर खरंच हे आदर्शवत जोडपं होतं सर, आणि आज त्याची अनुकरणाची गरज आहे असं मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये. की तुम्ही जो शब्द वापरला मैत्रीभाव, म्हणजे नवरा बायकोमध्ये मैत्रीभाव असणं आणि वैचारिक समानता असणं हा त्याच्यापेक्षा उच्च कोटीचा भाग. खरंच आहे जो या दाम्पत्यामध्ये होत. ज्योतिराव असं म्हणतात सर की सावित्री माझ्यासाठी कोण आहे? बघा काय शब्द आहेत छान. सावित्री माझ्यासाठी गाईड आहे. बरं, माझी गाईड आहे, ती फिलॉसॉफर आहे, आणि ती फ्रेंड आहे. या 3 शब्दामध्ये या दोघांच्या मधलं अद्वैत नातं आपल्याला उलगडवता येते. सत्यशोधकीय चळवळीमध्ये सर सर्वात पुढे त्या होत्या. सार्वजनिक जीवनामध्ये 18व्या शतकामध्ये नवरा बायकोनी पुढाकार घेऊन काम करणं आणि पावलावर पाऊल टाकणं हे मुळातच क्रांतिकारक हा घटना आहे. हा विचारच क्रांतिकारक आहे. हे नव्हतंच त्यावेळी. म्हणजे पुरुषाच्या पाठीमागे बायकोला एक 10 फुटाच्या अंतरावरून चालावं लागे, तिची सोबतीनं चालता येत नव्हतं, असा काळ होता. आणि स्त्री पुरुष समानता हा भागच नव्हता. त्यामुळे त्यातून मग हे जे आलं ते आलेलं आहे. आणि शेवटी धर्माने त्याच्यामध्ये तशा प्रकारची मांडणी केली गेली, तिला दुय्यम स्थान सांगण्यात आलं. सत्यशोधकीय जे समाज स्थापन करण्यात आला होता, आणि सत्यशोधकीय चळवळीमध्ये जे पहिलं लग्न आहे ते सावित्रीबाईंच्या मैत्रिणीचं लावण्यात आलं.
त्यात पुढाकार सावित्रीबाईंचा होता. एवढंच नाही, बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं. त्यामध्ये त्या पहिलं बाळंतपण करण्याचा पुढाकार त्या मुलीचं सावित्रीबाईंचा पुढाकार होता. बरं. केशव पण जेव्हा होत होतं त्या काळामध्ये, तेव्हा त्याविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला ज्योतिरावांच्या सोबती. विधवा झाली स्त्री की तिचं केशव पण त्याला विद्रूप केलं जात होतं. आणि अशा वेळी सगळ्या नव्यांना ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी आव्हान केलं आणि त्यांना मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एकत्र केलं. तेव्हा त्यांचं गाजलेलं भाषण आहे सावित्रीबाईंचं की अरे, शापाचा आणि पापाचा पैसा तुम्ही घेऊ नका, हा नकार द्या याला. बाबा आमटेंनी आणि साधनाताईंनी जे पावलावर पाऊल टाकत कुष्ठरोग्यांचं आयुष्य उभारलं, अभयभंग राणीभंगांनी जे बालमृत्यू रोखण्याचं काम केलं, किंवा प्रकाश आमटे आणि मंदाकिनी, ही सगळी उदाहरणं मला वाटतं यांची प्रेरणा हे दाम्पत्यच असावेत असं. जाता जाता मला तुम्हाला एवढं की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांमधून आताच्या पिढीने नेमकी कुठली प्रेरणा घेतली पाहिजे? त्यांची महत्वाची प्रेरणा जर कोणती असेल तर त्यांची बौद्धिक बुद्धिप्रामाण्यवाद, जो आज गरजेचा आहे. संत नामदेवांनी 12व्या शतकात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हटलं होतं. मग आज 21st सेंचुरी आहे ना, सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती चॅट तुम्हाला काही सांगेल, पण त्या ज्ञानाचं व्हेरिफिकेशन करणं, त्याची उकल करणं करायची असेल तर मूळ ग्रंथ वाचावे. त्या मूळ ग्रंथातून ज्ञान संपादन करावं. आणि मग तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे ज्ञान संकलनासोबत ज्ञान निर्मिती करण्यासाठी पुढे यावं. आणि या ज्ञान निर्मितीतून एक समताधिष्ठित समाजाचं स्वप्न आज आपल्याला निर्माण करायचं आहे. कारण अवतीभोवती सगळ्या धर्मांध शक्ती आहेत. एक लक्षात घ्या, धर्मांधता म्हणजे, धार्मिकता म्हणजे काय? प्रदर्शन आहे अर्थातच. आणि आध्यात्मिकता सर म्हणजे काय? तर मनाच्या उन्नतीचा आणि सेवेच्या उन्नतीचा विचार आहे. खरं. ही आध्यात्मिकता, सेवेची आध्यात्मिकता आणि मानवाच्या उन्नतीची आध्यात्मिकता आजच्या या पार्श्वभूमीवर ज्योतिराव फुलेंच्या बुद्धिप्रामाण्यवादी आणि ज्ञान निर्मितीच्या विचारातून आपण घ्यावी असं मला वाटतं. आणि यातूनच सर्व क्षेत्रामध्ये तरुणांनी नेतृत्व करावं, तरुणांनी, आणि उद्याचा भारत घडवावा असं ज्योतिरावांच्या साहित्यातून, त्यांच्या कार्यातून मला मनोमन वाटतं. खरं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात की महात्मा गांधी म्हणाले होते की ज्योतिराव खरे महात्मा आहे. खरे महात्मा म्हणजे हे खरं, हे अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे. अगदी अगदी. आणि आपण ज्याला असं म्हणतो ना की बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. सर, कृतिशीलता असं व्यक्तिमत्व होतं ज्याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी खूप छान उलगडा केलेला आहे. आपण आलात अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. अत्यंत मोलाची माहिती महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, त्यांचे विचार याबद्दल मांडले. तर आकाशवाणीच्या परिवाराच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि आपण इथं थांबूयात. थँक्यू. धन्यवाद सर. श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं नितीन भट यांचं, तांत्रिक सहाय्य होतं गणेश देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.